नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलवरती। तर आज आपण दही चिकन मसाला झटपट पद्धतीने बनवणार आहोत, ते घरच्या साहित्यामध्ये। तर हे 1 किलो चिकन आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। ते पुदिन्याची पानं आहेत, भाजलेला कांदा, भाजलेला टोमॅटो, हा एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला, कांदा, कोथिंबीर, मीठ, काश्मीरी मिरची पावडर, जिरे, 2 तेजपान आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। आणि इकडे जे तुम्हाला वाटीमध्ये वाटण दिसत आहे ते आहे सुकं खोबरं भाजून घेतलेलं, सुका कांदा आणि तीळ आणि जिरे। तर आता मी हे कांदा, टोमॅटो आणि पुदिन्याची पानं टाकले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे पहा मी आता इथे वाटून घेतलं आहे। दही घेतलेलं आहे 100 ग्राम। तर आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकून घेतलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी। काश्मीरी मिरची पावडर, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकून घ्या। थोडीशी कोथिंबीर, धनेपूड साधारण 2 टेबलस्पून धनेपूड आहे, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे ती आता दही हे 100 ग्राम आहे, मी आता हे पूर्ण टाकणार आहे ह्याच्यामध्ये। साधारण 2 टेबलस्पून हळद। आता हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। अर्धा तास याला असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे। मी आता इथे टोप ठेवलेला आहे, टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, साधारण 3 पळी छोट्या पळीने माझ्या कांदा टाकून घेतलेला आहे, कट करून घेतलेला बारीक। आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण याला। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत, कोथिंबीर देखील आता व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत। आता 1 टेबलस्पून जिरे घेतले होते, ते देखील आपण तेलामध्ये टाकून घेतलेले आहे, टोमॅटो देखील टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित हे तेल सुटेपर्यंत सर्व परतून घेणार आहोत आपण। तर हे पाहायला तेल सुटत आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला टाकून घेणार आहोत, तो देखील आता टाकलेला आहे, साधारण 2 चमच आहे। हे आता जी आपण पेस्ट करून घेतलेली कांदा, टोमॅटो आणि पुदिन्याची पानं, तर ती आता पेस्ट टाकून घेतलेली आहे। ही देखील आपण तेल सुटेपर्यंत मंद गॅसवरती परतून घेणार आहोत। आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकून घेणार आहोत ह्याच्यामध्ये। आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण याला। हे पहा मी आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे याला। आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि पाणी अजिबात टाकणार नाही आहोत, झाकणावरतीच आपण पाणी थोडंसं टाकणार आहोत। हे पहा आता 10 मिनिटं असंच शिजू दिलेलं आहे। पहा ऑटोमॅटिक याला पाणी सुटलेलं आहे। हे पहा मी आता ते पाणी जेवढं ताटावरती होतं तेवढंच याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता तो आपला वाटीमधला जो मसाला आहे तो मी ॲड केलेला आहे। आता झाकण ठेवून अजून एक 5 मिनिटं आपण याला शिजू देणार आहोत। हे पहा आता तयार आहे चिकन। मी आता सर्व करून देखील तुम्हाला दाखवणार आहे। पहा आता कोथिंबीर वरतून टाकून देणार, खूप मस्त कलर देखील आलेला आहे, खूप छान दिसत आहे। तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा, कसं झालं आहे नक्की कमेंट करून सांगा। आणि प्लीज सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझं चॅनल नवीन आहे, सर्वांनी ताई दादा सपोर्ट करा।